नमस्कार. तर आज आपण उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणारं कोणताही बाहेरचा रंग किंवा मग इसेन्स न वापरता अगदी नॅचरल पदार्थ वापरून नॅचरल फ्रूट्स वापरून तयार केलेलं शरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे एक टरबूज घेतलेला आहे. तर मी इथे 3 ग्लास शरबत करून घेणार आहे. त्यासाठी मोठ्या आकाराचा टरबूज मी घेतला आहे. त्यामधील 1/4 भाग जो असतो तो आपण कट करून घेणार आहोत. अर्ध्यापेक्षा अर्धं एवढंच टरबूज आपल्याला लागणार आहे. तर आपण काय करणार आहोत, टरबूजातल्या बिया जेवढ्या जमतील तेवढ्या आपण काढून घ्यायच्या अगोदरच अशा प्रकारे. आणि त्यानंतर अगदी बारीक बारीक टरबूज आपल्याला कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दिसत असेलच तुम्हाला मी कसं कट करत आहे. आणि बाकीच्या ज्या बिया असतात त्या टरबूज कट करून झाल्यानंतर वर येत असतात त्याही बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. जर तुम्हाला बिया खायला आवडत असेल तर नाही काढल्या, तुम्ही शरबतमध्ये तुम्हाला आवडत असेल तर राहू दिल्या तरी देखील चालेल. मी अशा प्रकारे थोड्याफार बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि टरबूज कट करून झाल्यानंतर यातला 1/4 भाग जो आहे, साधारणतः 1 वाटीभर टरबूज, त्याचा आपण ज्यूस तयार करून घेणार आहोत. पाणी नाही घालायचं, तसंच ज्यूस तयार करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपलं टरबूजाचं ज्यूस करून अगदी तयार आहे. रंग देखील किती मस्त असा आहे, नॅचरल रंग येतो अगदी आपल्या सरबताला. आणि अशा प्रकारे मी चाळणीने चाळून घेणार आहे. राहिलेल्या बिया देखील याच्यामध्ये वरवर येऊन जात असतात. टरबूजाचा ज्यूस जे आहे चाळणीने चाळून झाल्यानंतर मी याच्यामध्ये 4 पोह्यांचे जे चमचे असतात तेवढं भरून साखर घालून घेणार आहे. तुम्ही ज्यावेळेस मिक्सर ग्राइंडरला टरबूज ग्राइंड करता त्यावेळेस देखील घातली तरी चालेल. मी यावेळेस घालणार आहे. आणि अशा प्रकारे चमच्याने आपल्याला सरबतामध्ये मिक्स करतो तशी साखर मिक्स करून घ्यायची. साखर मिक्स झाल्यानंतर जे उरलेलं टरबूज आहे कट करून ठेवलेलं ते टरबूज आपण यामध्ये घालून घेऊयात. आणि बिया जर वर दिसत असेल तर चमच्याने काढून टाका. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये 2 ग्लास फुल फॅट म्हशीचं दूध घालून घेणार आहे. तुम्ही गाईचं देखील वापरू शकता. दूध घातल्यानंतर मी इथे सब्जाचं बी घेतलेला आहे. हा बी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळून जात असतो. हा आपले काळे तीळ असतात ना, तशा प्रकारचा दिसते. आणि 1 पोह्यांचा चमचा भरून सब्जाचं बी जे आहे मी 1 कप पाण्यामध्ये अर्धा तास अगोदर भिजवून ठेवला. तर भिजल्यानंतर तो अशा प्रकारचा होते, थोडासा असा चिकट स्वरूपाचा. पण सब्जाचा बी जो आहे आपल्या पोटातील उष्णता अगदी कमी करून घेतो. आणि मी पूर्ण 1 चमचा जो भिजवला होता ते पूर्ण सब्जाचा बी या सरबतामध्ये टाकून घेणार आहे. खूप सोप्या पद्धतीने किराणा दुकानामध्ये सब्जा बी मागितला तर मिळून जात असतो, खूप महाग देखील येत नाही. आणि तयार आहे इथे मस्त आपलं कलिंगडचं सरबत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये रूह अफजा सिरप देखील टाकून घेऊ शकता, पण मला नॅचरल आवडतं त्यामुळे मी असंच राहू देणार आहे. आणि चला मग थंडगार सरबत मस्त उन्हातून आल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे सर्व करून घ्या. तर सर्व केल्यानंतर आपण याच्यामध्ये बर्फाचे खडे घालून घेऊयात. आवडत नसतील तर नाही घातले तरी देखील चालेल. किंवा मस्त असं 2-3 दिवस स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवून घेऊ शकता. एखाद्या वेळेस जर उन्हातून आले तर पटकन लगेच पिण्यासाठी तुम्ही हे सरबत वापरू शकता. हे सरबत तुम्ही पिता पिता चमच्याने खाऊ देखील शकता. चला तर मग कशी वाटली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.